हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. आज सकाळची सुरुवात ही माझी अशी होते, युटिलिटी साफ करून. जसं जसं दिवस जात आहे तसं तसं प्रत्येक गोष्ट मी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते. युटिलिटीची अवस्था अशी नव्हती. जेव्हा इथे कारपेंटरनी काम केलं होतं तेव्हा खूप साऱ्या गोष्टी इथे म्हणजे ही जी फरशी आहे तर हा थोडासा भाग असं झालेला आहे. हळूहळू होईल, बघते काय करायचं आता ते. इथेच अंडरग्राऊंड टाकी पण आहे. मशीनला मी कपडे लावले होते. त्यानंतर समोरचा जो भाग आहे तो क्लीन करायला घेतला. अजूनही काही कचरा जो आहे तो समोरच्या भागामध्ये ठेवला होता, जे काही बॉक्सेस असतील ते वगैरे. पण वरची रूम आता फायनली झाडून आणि पुसून घेते. हे जे आहे फिलिप्सचं गारमेंट स्टीमर, हे काढलेलंच नाही अजून. हे काढून एका साईडला ठेवून देते आरोच्या रूममध्ये एका कोपऱ्यामध्ये, कारण त्याचेच कपडे जास्त इस्त्री करायचे असतात. म्हणजे आता स्कूलचे दररोजचे म्हणते मी. बाकी इथलं सगळं मी लावले. हे मला ना विशकेअर हे ब्रँडकडून दिवाळीच्या ह्याच्यामध्ये आलं होतं. ICS स्ट्रॉंग वुमन, हे मला फार आवडलं होतं. मी तसंच ठेवले होते. एकदा वस्तू जागच्या जागी लागल्या ना, मी माझी कामं करायला मोकळी. कारण खूप कामं पेंडिंग राहिलेली आहेत घर लावायच्या ह्या माझ्या गडबडीमध्ये. आता बॉक्सेस हे सगळे काढून ठेवते, कारण विनूने एक ट्रॅक्टर सांगितला मित्राचा, जे की खूप सारे बॉक्सेस बाहेर पडलेले आहेत अंगणामध्ये, तर ते घेऊन जायला. म्हटलं ठीक आहे, ते यायच्या अगोदर सगळं करून घेते. बेडरूममध्ये मी अजूनही झोपलेलं नाही. तर राजेश्री आणि राजनंदिनी झोपले होते. बाहेरच्या साईडला मम्मी मी ते झोपलो होतो. मॅट्रेसेस याचे यायला अजून एक 15-20 दिवस तरी आरामात जातील. मापं दिलेली आहेत. सगळ्या रूम आवरून झाडू मारून त्याच्यानंतर ती लादी पुसून घेते, कारण आल्यापासून 2 दिवस झाले लादी पुसलेलीच नाही. सामानच होतं सगळीकडं. आंघोळ केली, पूजा करून घेते, कारण आज समोर अमावस्या पण होती आणि नीट मला पूजा करायची होती घर एकदा बऱ्यापैकी लागल्यानंतर. आता पूजा करून झाले आणि मावशी 2 दिवस राहिली. छान वाटलं. मावशी राहिलेली 2 दिवस, 1 दिवस राहणार होतो, 2 दिवस राहिले. आणि मस्तपैकी सगळं घर लावून दिली माझ्या आईनं, माझ्या मावशीनं. म्हणतात का आई आणि मावशी, तुझ्यासाठी काय पण, माझ्यासाठी काय पण. तू आमच्यासाठी किती करतेस, आम्ही मग आता परतच्या वेळेला सगळे येणार एकदम, सगळं घर सेट झाल्यानंतर. आता टीव्हीचं बघा येतात काय, तोपर्यंत बंधुराज केलं असं वाटतंय मला. एंट्री केली झाली आणि आम्ही पण आता अजून जेवलेलं नाही. आता जेवून घेणार थोड्या वेळानं. घर तरी बऱ्यापैकी लागलेलं आहे. आता छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या पण हळूहळू आता लागतील. आता बऱ्यापैकी साहित्य गेले जागेवर. आता टेन्शन नाही, आता हळूहळू. राजनंदिनी विनू मावशीला न्यायला आला होता, तोही गेला. मम्मीही 1-2-3 दिवस थांबून जाणार आहे. त्याच्यानंतर बाबा आणि सचिन कधी येतात बघूया. सचिनच्या कामाचंच आवरत नाही आहे, त्याच्यामुळे लेट होते त्यांना पण यायला. तर आता मावशी, विनू गेलेला आहे. विनू घेऊन गेला मावशीला येऊन. 2 दिवस राहिली मावशी. मावशीने सगळं बाकीचं आवरलं, त्याच्यामुळे मला घर पूर्ण व्यवस्थित लावता आलं. भरपूर हेल्प झाली. मम्मी जर आहे अजून 2-3 दिवस तिला ठेवून घेणार आहे मी. थोडा वेळ जरासं मला इथे रमेपर्यंत तसंही वाटते. छान निवांतच आहे. रणजितनगरला जसं राहायचं, म्हणजे आमच्या घरी जसं वाटायचं तसंच इथं पण वाटायला लागले. आणि सुळ्यात पण गेल्यानंतर असंच वातावरण आहे, म्हणजे शेत टाईपमध्ये, असं टाईपमध्ये, त्यामुळे एवढं काय नाही. आता TV माउंट करण्यासाठी एकटा येणार आहे. आता तो कधी येतो आहे बघूया. स्वामींचा फोटो पण मला लावून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे जरासं अजून सेट होईल. हॉलच मेन सेट व्हायचा आहे. किचन पण एक पॅन्ट्री युनिटसाठी एकटा येऊन गेला. आता त्यांना मापं दिली मी. त्यांना पण म्हटलं लवकर हवं आहे, जरा बघा म्हटलं, कारण ते जागच्या जागी असेल ना वस्तू, मग काही टेन्शन राहत नाही, असं होते. तर मग चला एक थोडा वेळ आता असं नॅप घेते. तो माणूस येईपर्यंत एक 10-15 मिनटाचा. कारण कसं झालं माहिती आहे, पायऱ्या सारख्या चढून उतरून पायाची जी पोटरी असते आपली, तर तिथे असं घट्ट झालं आहे पूर्ण, आणि पाठीतून पण दुखायला लागले. पण ते थोडंसं सवय होईपर्यंत, कारण मुंबईमध्ये ज्या गोष्टींची सवय झाली ती इथं पूर्ण वेगळी आहे. आणि घरी आमच्या कोवाडला पण मी काय निवांतच होते. वरच्या रूममध्ये तर कधी असं जात नव्हते, बाहेर पण पडत नव्हते, चालायला पण कुठं जात नव्हते, घरातच असायचे. पण आता ठीक आहे, आता थोडंसं चेंज इज कॉन्स्टंट म्हणतात ना, आणि गरजेचा असतो बदल हा. शांत आहे एकदम, खूप शांत आहे. आवाज पण इथं घुमतो आहे. अजून सोफा वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे आवाज पण घुमतो आहे इथं. मला कालच्या कमेंट सेक्शनमध्ये ह्या डब्यांच्याबद्दल खूप विचारण्यात आलं की हे डबे हे खूप छान आहे. ते राजश्रींच्या दृष्टिक्षेपात आले होते, त्यामुळे राजश्री मला म्हणाले धनते हे मस्त आहेत, कारण मला प्लास्टिकचे नको होते. मग ती बोलली की आतमध्ये काच आहे, बाहेर असं स्टील आहे, आणि
घेताना हातातून बरं पडेल. आणि याची किंमत इथं असेल तर 1 मिनिट, 129ला एक हा डब्बा असा आहे. ग्लास जार आहेत, हाफ kgचेच आहेत वाटतं. मग आता डोळ्यानं याच्यातून पण दिसत नाही. 650 ml म्हणजे बरोबर आहे, अर्ध्या किलोच्या आसपासचं आहेत. आता इथे जे आहे ना, इथे पॅन्ट्री युनिट आधी पण मला करून घ्यायचंच होतं, पण खूप वेळ लागत होता म्हटल्यानंतर मी करून घ्यायचं की नाही हा विचार करत होते. कारण ह्याच्यात मावल्यानंतर बघूया किंवा इथं वगैरे हे करून मला किती लागते त्याच्यानुसार ठरवलेलं. तर मी इथे आता ना करून घ्यायचं आहे. आता माप घेऊन गेलेत, ते 3-4 दिवसामध्ये मिळेल मला प्रॉपर. जरा सांगितले, बघू कसं कसं करतायत त्याने. मग हे बाकी सगळं बसले. हे बघा इथं हे डबे देऊन ठेवलं, हे पण अजून थोडंसं करायचं आहे मला व्यवस्थित. हे इथे बाकी असं ठेवलं आहे, इथे डबे असे ठेवलेत, इथे असे डबे ठेवले आणि सगळं कमी कमी ठेवलं, एवढं असं काही हे भरून ठेवलं नाही. इथं बाकीचं इथं पूजेचं सामान आहे. मग मी मावशीची कळशी दिलीस काय? हां. आणि फ्रीजच्या खाली स्टँडची काही गरज नाही म्हणाल, डबल डोअर फ्रीजला, त्यामुळे ते पण राहिलं. फ्रीज हा मस्त आहे, सगळेजण खूप आवडला फ्रीज हा, मस्त आहे, मला तर खूप आवडला. आता ही भांडी घासून ठेवलेत, इथं बाजूला सुकल्यानंतर ठेवूयात. अजून किचन आवरायचं, ओटा आवरायचं, जेवण फक्त करून झाले. हे सगळं मला साफ हवं आहे, इथं काहीही नको, म्हणून माझी गडबड चालली की पॅन्ट्री युनिट लवकर मिळावं. आणि जेवढं हे आहे ना, एवढं आता क्लीन करायला वेळ लागणार आहे. खूप असे हे होते, म्हणजे काम एक्स्ट्रा एवढं वाढलं ना, जे काम माझं अर्ध्या पाऊण तासात आवरायचं त्याला तर 2-2 तास लागतात. पूर्ण आज मी अख्खं घर झाडून काढलं, पूर्ण घर लादी पुसून घेतली मॉपने. मला बरोबर नेट पावणा तास ते 1 तास लागला सगळं पूर्ण क्लीन करेपर्यंत. पायाचं असं हे झाल्यासारखं झालं मला अक्षरशः. मी म्हटलं एवढं दररोज केल्यानंतर मग झालंच. आता बाबांचं कपाट सेट करायचं आहे, पण म्हटलं की शनिवारी येणार आहे ते लोक, तर मग गुरुवार वगैरे किंवा शुक्रवारी पूर्ण व्यवस्थित सेट करते. म्हटलं बाकीचं अजून इथलं थोडं सावरायचं आहे, थोडं मम्मी त्यांचं मी सामान इथे ठेवलेत. आणि हे इथे एक होल्डर लावून घेतले, हे आत बसवायला सांगितलेलं, हे इथे बसवलेत बरोबर. आता तर राहू देत. मी जरा बाहेर तिथे कलर सिलेक्शनचं सुरू होतं तेव्हा बरोबर केलेत काम. आरवची बेडरूम आता लावायची आहे आज, कारण त्याचं ते वॉलपेपर लावलं होतं, तर वॉलपेपरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2 दिवस तुम्ही अजिबात टच करू नका तिथं, त्यामुळे मग राहिलं. तो खूप जाम खुश आहे, रोहित शर्माचं वॉलपेपर आलं म्हटल्यानंतर. मग आता ते ओपन करून तिथे ठेवायचं. स्कूलला जाताना सांगून गेलं मी येईपर्यंत माझं पूर्ण हे लावायचं म्हणून, पण ते काही पॉसिबल नाही झालं, कारण त्या टी व्हीवाल्याची वाट बघत बसलो आहे आम्ही. तो आला आणि आम्ही वरती बसलो तर काय करणार मग. मम्मी जाम खुश आहे. हे मामाने माझ्या तांदूळ दिलेत, गटलं पूर्ण भरून, मामाच्या कन्या खाणार आता. मम्मी निवडत बसले, निवडून देऊन जातो म्हणून. आणि इथलं हे आता पूर्ण ना रिकामी केले, कचरा खूप होतं, सगळा काढला आहे. इथं प्लायवूड जे आहे ते त्यांनी टेबल बनवलेलं, तो तसाच ठेवला आहे, कारण आता ते फिनिशिंग करायला येतील म्हणून. आले की नंतर हा मोकळा करून घेते नंतर प्लायवूडने. हे आता इथे ब्लॉक जे आहेत ना, तर इथे मधलं ना गॅप मला दिसतो आहे, तर विचार करते हा भरून घ्यावा बोलवून प्रॉपर व्यवस्थित, म्हणजे ते प्रॉपर नंतर हलणार नाही तसे सगळे. मग मी ते व्हाईट सिमेंट आहे ना, त्या ह्याच्यामध्ये मोकळं होतं ते जरा सचिन आले की मग हे करून घ्यायचं, असं चाललं आहे माझं काम. नंतर गाडी बिडी आत आली तरी उचल हे कर, असं व्हायला नको. हे जे कलर आहेत ना सगळे पेस्टल कलरमध्ये निवडलेत मी. रिझन एक सांगते, जेव्हा तुम्ही क्रीम कलर किंवा व्हाईट कलर किंवा असे पेस्टल शेड निवडताय ना, आणि मला पहिल्यापासून तसेच आवडतात, तर आता ही रूम मोठी वाटते. जर तुम्ही डार्क शेड निवडलात ना कोणतेही, तर ती एकदम छोटी वाटते, कॉम्पॅक्ट वाटते. त्यामुळे पडदे किंवा हे, आणि जेव्हा पेस्टल शेड निवडतो आपण तर तेव्हा ना फ्रेश वाटतं नेहमी. मला असं एकदम डार्क कलरमध्ये नाही, म्हणजे एकदम भडक पिवळा हिरवा असले नको होते मला अजिबात, ती थीमच नको होती, म्हणून मी सांगितलेलं. सोफा पण तसाच घ्यायचा आहे, पण मनासारखा तेच गोष्ट अशी आहे जी पूर्ण हॉलचा लुक वेगळा करून टाकेल. बघूया आता, सचिन आल्याशिवाय नाही, सचिन आल्यानंतरच. महेश्वरी साड्यांचा जो पूर्ण सेट आहे तो एक ते 2 दिवसामध्ये मी दाखवेनच. तत्पूर्वी जामदानी टिश्यू ज्या असतात साड्या, तर हँडलूम, तर त्याचं मी दाखवते. हा त्याचा हँडलूम मार्क आहे, हा हँडलूम मार्क पण येतो सोबत.
लिंबू कलरची साडी. हा असा पदर येईल, अशी साडी, अशी ही साडी आहे सुंदर. आणि माहेश्वरी टिश्यू वेगळी असते, ही जामदानी टिश्यू वेगळी असते बरं का. कापड पूर्ण वेगळं असते याचं. हे असं आहे, दिसताना खूप सुंदर दिसणारी साडी अशी दिसेल. हे पण आहे आपल्याकडे, यातले कलर अवेलेबल आहेत आणि तुम्हाला हवे असतील तर तुम्ही सांगू शकता. फक्त कपडा तुम्हाला दाखवायचा म्हणून एक साडी मी ओपन करून दाखवली. असा येतो थोडासा टेक्स्चरमध्ये आणि ही टिश्यूमध्ये. जामदानी टिश्यू खूप वेगळी आहे साडी बरं का. माहेश्वरी टिश्यू ही टोटली वेगळी असते, कत्ता चंदेरी टिश्यू वेगळी असते, जामदानी टिश्यू वेगळी असते. अच्छा, हा पल्लू मला खूप आवडला, स्पेशली हे डिझाईन आहे. तर म्हटलं दाखवूया ही एक साडी तुम्हाला. आणि ही बेडरूम, याचं आता इथं अजून फिनिशिंग व्हायचं आहे. हे वाला उंची पट्टी आहे मध्ये. हा एक क्रीमिश कलर मोती टोनमधला आणि हा काय म्हणतो ऑलिव्ह ग्रीन नाही, इतका पण ग्रीन नाही आहे, थोडासा म्हणजे त्यातलाच एक शेड आहे तो ठेवला आहे. AC अजून चालू करून बघितलेलंच नाही आहे, अजून थोडंसं काम. इथं कपाटं वगैरे लावलेत. सगळं मी तुम्हाला निवांत दाखवेन एकदा सेट झालं की. छोटी छोटी कामं आहेत राहिलेली, ते करायचं चालू. अरवचे कपाट हे असे आहे आतून. अरवचं कपाट लावायला मला जास्त काही उशीर लागलेला नाही आहे. त्याचे कपडे लिमिटेड आहे. जसा जसा तो उंचीनं वाढतो तसेच कपडे घेते मी. कारण आता एक कपडे घेतले आणि ते उंची भराभर वाढते, त्याच्यामुळे परत ते तसेच राहतात. त्यामुळे गरजेचे असते तेवढेच घेत आहे सध्या तरी त्याला कपडे. त्याचं कपाट लावलं व्यवस्थित. अजून काही गोष्टी त्याच्या कपाटामध्ये चेंज करायच्या आहेत. जसं वेळ मिळेल तसं मी करेनच. आणि हा वॉलपेपर त्याच्या आवडीचा खूप बनलेला आहे. तर मग पहिला पदार्थ मी आज बनवते. आल्यापासून पहिल्यांदा गोड चहा तर बनवलेलाच, पण आज सोमवती अमावस्या, पूजा पण झाली आणि आता खीर करणार आहे तांदळाची. हे तांदूळ जे आहेत ना, तर हे देव आम्ही ज्यात ठेवले होते तर तेच तांदूळ आहेत. ते स्वच्छ धुवून, चांगले वाळवून, सुकवून, चांगले भाजून, त्याच्यामध्ये 2 वेलची टाकून मी बारीक करून घेतलं आहे. तर मग मी खीर बनवते. तर दूध तापत ठेवलं आहे आणि हे कंडेन्स मिल्क थोडंसं टाकलं त्याच्यामध्ये. दूध आधीच थोडं तापलेलं, तर पूर्ण तापल्यानंतर मी कंडेन्स मिल्क जे आहे ते मिक्स केलं आहे. हे टाकून थोडी साखर टाकावी लागते की काय माहीत. ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार इकडे देते पैसे. दिव्याला पाहून नमस्कार. मम्मी हे पैसे थँक्यू. घरातली पिढा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी आत येऊ दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. डोकं टेकून चला. त्यानंतर मी खीर करून घेतली, जेवण केलं आणि आम्ही लोक झोपी गेलो. सध्या मला कधी एकदा झोपते असं होतं रात्रीचं. इतका म्हणजे दिवसभर शीन आलेला असतो. सगळ्या गोष्टी जरा यूज टू होईपर्यंत, सगळ्या गोष्टी समजेपर्यंत बरं. आता आल्यापासून मी इथून अशी बाहेर पडलेली नाही की काय काय जवळपास आहे बघूया, दळपाचे ठिकाण किंवा बाकी सगळ्या. फक्त मी गाडीवरून जायची, गाडीतून यायची, असं व्हायला लागले. सो बघू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.